योजना लाडक्या बहिणींच्या हप्ता वितरणासंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. जुलैचा हप्ता वितरण कधी होणार? महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, कारण लाडक्या बहिणींना जुलैचे पैसे अजूनही मिळाले नाहीत. ऑगस्ट महिना सुरू झालेले आहेत व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सध्या 1500 रुपये जमा होणार का 3000 रुपये जमा होणार? लगेच अपडेट बघूया, कारण लाडक्या बहिणींनो आता रक्षाबंधन आहे, त्यामुळे महायुती सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी भावांकडून गिफ्ट मिळणार का? कारण मागच्या वेळेस सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झाले होते, त्यामुळे यावेळेस देखील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे काही हप्ता आहे जुलै व ऑगस्टचे 3000 रुपये वितरण केले जाणार का? किंवा आता लवकरच मंत्रिमंडळ बैठक आहे, त्यामध्ये निर्णय घेतला जाईल का 2100 रुपयाचं? हे देखील आपण लगेच बघूया. त्यानंतर कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै पैसे मिळणार आहे, ऑगस्ट पैसे मिळणार आहे? कारण लाडक्या बहिणींना सध्या क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू आहे, असं देखील मंत्री आदितीताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे. आता क्रॉस व्हेरिफिकेशन त्या लाडक्या बहिणीचं होणार आहे ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत, ज्यांची KYC झालेली आहे व त्यामध्ये जर चुकून लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या तर नक्कीच इथे लाडक्या बहिणींना ज्यांना पैसे आधी मिळाले नव्हते, म्हणजे जून महिन्यापर्यंत पैसे मिळाले नाहीत, अचानकपणे पैसे बंद झाले, पण तुम्ही निवेदन दिलं असेल तर तुमचं क्रॉस व्हेरिफिकेशन पुन्हा होणार आहे व तुमच्या खात्यामध्ये हे 1500 रुपये जमा होणार आहे. तर लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना जुलै हप्त्याचं वितरण GR येणार आहे. 7 ऑगस्टपर्यंत GR येईल बघा लाडक्या बहिणीनो. 7 ऑगस्ट म्हणजे शुक्रवार आहे व लाडक्या बहिणींना 10 तारखेपूर्वी निधी वितरित करणे गरजेचं असणार आहे. महिला व बालविकास विभागाला जी निधी येते त्या विभागाकडून जी निधी आहे ते 10 तारखेपूर्वी 7 तारखेपर्यंत येणं गरजेचं आहे, कारण 8 तारखेला पुन्हा काय आहे, शनिवार आहे, रविवार आहे, अशा पद्धतीने 7 ते 8 तारखेपर्यंत काय होणार आहे, GR येणार आहे व त्यानंतर हप्त्याचं वितरण होणार आहे. 10 तारखेपूर्वी महिला व बालविकास विभागाला त्या विभागाने जे निधी देणं गरजेचं आहे, जेणेकरून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील बघा. 8 तारखेला शनिवार असल्यामुळे काय होईल की पुन्हा दुसरा शनिवार आहे, त्यामुळे GR निघण्याची शक्यता फार कमी आहे, त्यामुळे 7 तारीख ही महत्त्वाची तारीख असणार आहे. आणि त्यानंतर 8 तारीख शनिवार, 9 तारीख परत रविवार असणार आहे व 10 तारखेपूर्वी म्हणजे लाडक्या बहिणींना हे GR आल्यानंतर हप्त्याचं वितरण सुरू होईल. हप्त्याचं वितरण आता 10 ते 15 ऑगस्टपर्यंत हप्ता वितरण होईल बघा. लाडक्या बहिणींना यावेळेस कसं क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्यामुळे पुन्हा एकदा जी यादी असणार आहे बघा. आता याद्या कशा असतात, ज्यामध्ये पात्र लाडक्या बहिणी आणि अपात्र लाडक्या बहिणी आणि नवीन पद्धतीने तुमचं क्रॉस व्हेरिफिकेशन. आता क्रॉस व्हेरिफिकेशन म्हणजे काय, मराठीमध्ये त्यांची तपासणी होते. लाडक्या बहिणींना आता अनेक लाडक्या बहिणींना नाही माहिती की KYC आम्ही केली होती, पण आमचे पैसे का बरं बंद झाले आहेत. बरं त्यामध्ये देखील काय झालं आहे, ITR भरणारे जे 0 ITR भरतात, जे 0 टॅक्स भरतात पण 0 ITR आहे, त्या लाडक्या बहिणींना देखील अपात्र करण्यात आलं आहे. पण मंत्रिमंडळ बैठकीत जर निर्णय झाला की आता आपल्या शेतकरी बांधवांसाठी सुद्धा कर्जमाफी योजना सुरू आहे, त्यामध्ये देखील एक निर्णय घेतला आहे, तो म्हणजे जे 0 ITR भरतात, 0 ITR भरतात त्या शेतकरी बांधवांना पात्र केलेला आहे. मग जर लाडक्या बहिणीनं देखील असा निर्णय घेतला पाहिजे आहे, कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणीने कोणत्या बिझनेससाठी म्हणा ITRचा फॉर्म भरलेला आहे, ज्यांचं जे उत्पन्न कमी आहे, त्यामुळे सरकारने यावरती विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या गरीब आहेत व त्यांनी गरजू लाडक्या बहिणी असल्यामुळेच 100% त्यांनी इथे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरलेला आहे. तर 10 ते 15 ऑगस्टपर्यंत हप्ता वितरण होईल, पण यामध्ये आता संख्या वाढणार आहे, कारण क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत जर ITR 0 वाल्या लाडक्या बहिणींना जर पात्र केलं तर नक्की संख्येमध्ये वाढ होईल व 3 ते 4 दिवस हप्त्याचं वितरण सुरू राहील. पण गेल्या वेळेस तुम्ही बघितलं की लाडक्या बहिणींची संख्या कमी झाली होती, खूप कमी दिवस काय झालं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता वितरण सुरू होतं. त्यामुळे नक्कीच सरकारकडे ही विनंती असणार आहे की लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण व्यवस्थितपणे केलं पाहिजे आहे. ज्या खरोखर लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांना पैसे देणे गरजेचं असणार आहे, कारण जसं शेतकरी बांधवांना तुम्ही 0 ITR भरलं, त्यांना तुम्ही पात्र केलेलं आहे, तसेच आपल्या लाडक्या बहिणींना देखील गरज असणार आहे. जरी तुम्ही 1500 रुपये देत असाल तरी देखील त्या लाडक्या बहिणीच्या हक्काचे पैसे आहेत. आता ज्यावेळेस 2024 मध्ये लाडकी बहीण योजना सुरू झाली त्यावेळेस सरकारने रक्षाबंधनचे पैसे सुद्धा ॲडव्हान्समध्ये दिले होते. ऑगस्ट महिन्याचे पैसे असू द्या, जुलै महिन्याचे पैसे असू द्या किंवा दिवाळीचे बोनस असू द्या, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले होते. 3000, 4500, कोणाला 7000 असे हप्ते जमा झाले होते. त्यामुळे सरकारने यावेळेस देखील हप्त्याचं वितरण करावं लवकरात लवकर, पण फक्त 1500 रुपयेच यावेळेस वितरण होईल अशी देखील अपडेट मिळत आहे. पण हे 1500 रुपये जरी
लाडक्या बहिणीने मिळाल तरी सुद्धा तुम्ही पात्र आहात का नाही नक्कीच कमेंट करून सांगा. कारण ई-के-वाय-सी प्रक्रिया केल्यानंतर ज्या ई-के-वाय-सी केलेल्या लाडक्या बहिणी आहे त्यांचे पुन्हा एकदा पडताळणी होत आहे, क्रॉस व्हेरिफिकेशन होत आहे. त्यामुळे ही जी यादी असणार आहे त्या यादीमध्ये तुमचं नाव पुन्हा एकदा येणार असणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीने एक खुशखबर म्हणजे जे काही क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा पात्र होणार आहात आणि पुन्हा एकदा पात्र झाल्यामुळे तुमचे हे 1500 रुपये पुन्हा सुरू होणार आहे. आता ज्यांनी निवेदन दिलं नाही त्यांनी नक्कीच आधी बघायचं आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सांगितलं आहे की निवेदन कसं द्यायचं, काय करायचं. त्यामुळे एकदा तुम्ही चेक करा आणि जरी तुम्हाला या संदर्भात काही अडचण येत असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा जेणेकरून जे काही अडचणी असतील ते पूर्ण त्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला मिळणार आहे. आणि लाडक्या बहिणींनो बघा 10 ते 15 तारखेपर्यंत जो तुमच्या हप्त्याचं वितरण झालं तरी सुद्धा सध्या 1500 रुपयेच इथे मिळणार आहे. 3000 रुपये जमा होणार नाही. तुमची ई-के-वाय-सी झाली होती, तुम्हाला मागचे सर्व हप्ते मिळाले होते, पण क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये तुम्ही पात्र झाला तर 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे येईल. पण जर तुम्ही अपात्र झाला तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही. आणि जरी तुम्हाला निवेदन द्यायचं असेल तर त्या लाडक्या बहिणींनी खरोखर पात्र आहेत का नक्कीच तुम्ही बघा. कारण जर तुम्ही निवेदन दिलं आणि त्यामध्ये निघाले की तुम्ही अपात्र आहेत तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनो नक्कीच इथे सांगायचं आहे की तुम्ही पात्र आहात, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी तुम्ही पात्र आहे. त्यामुळे नक्कीच आपल्याला कमेंट करून सांगा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करून आपल्या पुढील सर्व लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपडेटसाठी आपल्याला नक्कीच सबस्क्राईब व फॉलो करा. धन्यवाद.